नमस्कार, मी गिरीश निकम। भारतीयांवर आजही धर्माची पकड मजबूत आहे आणि त्यामुळेच देशभरातील विविध तीर्थस्थळांवर वर्षभर भक्तांची गर्दी असते। मोठ्या भक्तिभावाने मंदिरामध्ये येणारा प्रत्येक भाविक आपल्या कुवतीप्रमाणे मंदिरातील दानपेटीत दान टाकतो। या भक्तांच्या दार्शनिकपणामुळेच देशातील काही मंदिरातील दानपेटी म्हणजे कुबेराची खजिना बनलाय। देशातील प्रमुख श्रीमंत देवस्थानं कोणती आणि त्यांच्या किती संपत्ती आहे, हे दान खरंच गरजवंतांपर्यंत पोहोचतं का, या दानाचा उपयोग कशासाठी केला जातो, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत उघडदार देवा या आमच्या खास कार्यक्रमात। देशातील केवळ प्रमुख 4 श्रीमंत मंदिरांकडे दानाच्या माध्यमातून जमा झालेल्या संपत्तीवर नजर टाकल्यास ती कुबेराच्या संपत्तीलाही लाजवेल अशी असल्याचं तुमच्या लक्षात येईल। मंदिराकडे असलेली ही संपत्ती जर जनतेच्या कल्याणासाठी वापरली गेली तर काय होईल, याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। भारतात सर्वाधिक दानशूर। हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। भारतीय दानशूर जगात अव्वल। बरसे पानी, कभी नए पैकेट में बेचे तुमको चीज पुरानी, फिर भी भारतीय करतात सढळ हातानं दान। हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। पण मंदिरं कधी करणार जनतेचं कल्याण? दान करण्यात भारतीय लोक जगात सर्वात पुढे आहेत। जगाचा विचार केल्यास यात भारतीय नंबर 1 वर आहेत। ग्लोबल गिव्हिंग इंडेक्स 2014च्या सर्वेक्षणानुसार यंदा भारतीयांनी 24 कोटी 90 लाख रुपये दानपेटीत टाकले आहेत। हा आकडा पाहता जनतेच्या खिशातली मोठी रक्कम देशातील विविध मंदिरांच्या दानपेटीत जमा होत असल्याचं पाहायला मिळतं। दानशूर भक्तांमुळेच या मंदिरांचं उत्पन्न अब्ज आणि खर्वच्या घरात जाऊन पोहोचलं आहे। भारतीय लोक आपल्या देवी देवतांना रोकड रक्कम, मौल्यवान वस्तू आणि सोनं दान करतात। श्रद्धाळूंच्या या दानशूरतेमुळेच देशातील 4 मोठ्या प्रसिद्ध मंदिरांकडे इतकी संपत्ती जमा झाली आहे की त्यातून भारताचं भविष्य एका क्षणात बदलता येईल। देशाच्या खजिन्यापेक्षाही हा खजिना मोठा आहे आणि विशेष म्हणजे दरवर्षी या खजिन्यातील संपत्तीत वाढ होतीये। जगातील बड्या कंपन्यांची संपत्तीही या मंदिरांच्या दानपेटी पुढे खुजी ठरतील एवढं दान या मंदिरांच्या दानपेटीत जमा होतं। ऑडिट रिपोर्टनुसार या मंदिरांकडे 20 लाख टन सोनं आहे, जे अमेरिकेच्या गोल्ड रिझर्व्ह पेक्षा 2.5 पट अधिक आहे, तर भारताच्या गोल्ड रिझर्व्हच्या 40 पट अधिक आहे। मंदिरातील या सुवर्ण साठ्याची किंमत 50 लाख कोटींच्या घरात आहे। जर हे सोनं भारतातील प्रत्येक नागरिकाला वाटलं तर प्रत्येकाच्या वाट्याला 1 किलो सोनं येईल आणि जर देशाच्या विकासासाठी या सोन्याचा वापर केल्यास भारतातील प्रत्येक गावाला पक्का रस्ता किंवा देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्क घर किंवा देशात दुबई सारखी 10 शहरं किंवा 500 वर्षांपर्यंत सर्वांना मोफत पेट्रोल किंवा सर्वांना 10 वर्षापर्यंत मोफत रेल्वे प्रवास किंवा देशातील प्रत्येक नागरिकाला 2 वर्ष मोफत भोजन। 2014च्या ऑडिट रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी, शिर्डीतील साईबाबा मंदिर, मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर आणि वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरातील एकूण संपत्ती जवळपास 1,32,000 कोटी रुपये असून त्यांच्याकडे 60,115 कोटी रुपयांचं सोनं आणि चांदी आहे। 43,508 कोटी रुपये किमतीची जमीन आहे। 9,873 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे फिक्स डिपॉझिट आहेत। तसंच 18,748 कोटी रुपयांची अन्य संपत्ती या मंदिरांच्या मालकीची आहे। देशातील या प्रमुख 4 प्रसिद्ध मंदिरांना वर्षभरात किती दान मिळतं हे पहा। या मंदिरांमध्ये दानरूपानं जमा होणारी संपत्ती जगातील बड्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या कमाईपेक्षा कितीतरी पट जास्त आहे। आंध्र प्रदेशातील तिरुमल तिरुपती मंदिराचं वार्षिक उत्पन्न 2,262 कोटी रुपये आहे, तर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला दरवर्षी दानरूपी 70 कोटी 28 लाख रुपये मिळतात। शिर्डीच्या साईबाबा मंदिराला वर्षाकाठी 347 कोटी 27 लाखांचं दान मिळतं।
तसंच काशी विश्वनाथ मंदिराला दरवर्षी 11 कोटी 58 लाखांचं उत्पन्न मिळतं. देशातील सर्वात श्रीमंत तिरुपती बालाजी मंदिराकडे किती संपत्ती आहे ते आता आपण पाहूया. बालाजी मंदिराकडे जवळपास 1,30,000 कोटी रुपयांची संपत्ती असून ती देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींच्या संपत्तीपेक्षाही अधिक आहे. 2015च्या फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानींकडे 1,29,000 रुपयांची संपत्ती आहे. तिरुपती बालाजी मंदिराकडे 4,200 एकर जमीन आहे. 60,000 कोटी रुपयांचं सोनं चांदी आहे. 8,500 कोटी रुपयांचं फिक्स डिपॉझिट आहे. तसंच 18,000 कोटी रुपयांची अन्य संपत्ती आहे. जगातील दानशूर लोकांमध्ये भारतीयांचं स्थान सर्वात वरच्या क्रमांकावर असून त्यामध्ये मंदिरांना दान करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण मंदिरांच्या दानपेटीत जमा होणारी ही झी मीडिया मुंबई. या विशेष रिपोर्टमधून तुम्ही मंदिरांची श्रीमंती पाहिली. शिर्डीचं साईबाबा मंदिर हे देशातील एक प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिर म्हणून ओळखलं जातं. जगभरातून साई भक्त दर्शनासाठी शिर्डीत येतात आणि जाताना दानपेटीत आपल्या कुवतीप्रमाणे दान टाकून जातात. पाहुयात साईबाबा मंदिराची संपत्ती. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः. सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान शिर्डीचे साईबाबा. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत साईबाबांचं हे मंदिर असून जगभरातून साई भक्त इथं दर्शनासाठी गर्दी करतात. सर्वधर्म समभावाची शिकवण साईबाबांनी दिली. नेहमीच साई भक्तांनी शिर्डी फुलून गेलेलं पाहायला मिळतं. साईबाबा हे आयुष्यभर फकिरी करत जगले. मात्र त्यांचं मंदिर भारतातील सर्वाधिक उत्पन्न असलेल्या प्रमुख 4 मंदिरांपैकी एक आहे. साईबाबांच्या मंदिराला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचं दान प्राप्त होतं. साईबाबांचे भक्त सढळ हातानं दानपेटीत दान टाकतात आणि त्यामुळेच शिर्डीत साईबाबा मंदिराची श्रीमंती दिवसेंदिवस वाढत आहे. 2013-14च्या ऑडिट रिपोर्टनुसार शिर्डीच्या साईबाबा मंदिराकडे 1,098 कोटी रुपयांची बँक एफडी आणि अन्य गुंतवणूक, 696 कोटी रुपयांची अन्य संपत्ती, 74 कोटी रुपयांचं सोनं चांदी, 24 कोटी रुपयांचं सोन्याचं सिंहासन. साईबाबा मंदिराकडे एवढी संपत्ती आहे. 2013-2014च्या ऑडिट रिपोर्टनुसार साईबाबा मंदिराला 445.06 कोटी रुपयांचं दान आणि अन्य स्वरूपात उत्पन्न मिळालं. साईबाबा मंदिर ट्रस्टला कशा प्रकारे उत्पन्न मिळालं हे आता आपण पाहणार आहोत. दानपेटीत जमा झालेली रक्कम 177.23 कोटी रुपये. एफडी गुंतवणुकीवरचं व्याज 58.43 कोटी रुपये. सर्वसाधारण देणगी 50.86 कोटी. प्रसादालय 35.98 कोटी रुपये. इमारत दुरुस्ती व देखभाल निधी 35.07 कोटी रुपये. अन्नदान निधी 18.63 कोटी रुपये. वैद्यकीय निधी 7.94 कोटी रुपये. वस्तुरूपी देणगी 7.86 कोटी रुपये. पुस्तकं, फोटो, दैनंदिनी, दिनदर्शिका आणि कॅसेट विक्री 7.07 कोटी रुपये. शैक्षणिक निधी 6.74 कोटी रुपये. अशा विविध मार्गानं शिर्डीतील साईबाबा मंदिराला कोट्यवधी रुपयांचं दान प्राप्त झालं. त्यातून किती रक्कम कुठे आणि कशी खर्च झाली? प्रसादालय 68.60 कोटी रुपये. रुग्णालय 67.44 कोटी रुपये. वेतन आणि भत्ते 64.13 कोटी रुपये. शिर्डी नगरपंचायत आणि इतर अनुदानं 36 कोटी रुपये. कंत्राटी कर्मचारी वेतन 24.10 कोटी रुपये. दुरुस्ती देखभाल 22.43 कोटी रुपये. वैद्यकीय अनुदान 13.24 कोटी रुपये. चल मालमत्तेवर झालेला भांडवली खर्च 10.04 कोटी रुपये. पुस्तकं, फोटो, दैनंदिनी छपाई 6.05 कोटी रुपये. अचल मालमत्तेवर झालेला भांडवली खर्च 2.57 कोटी रुपये. साईबाबा मंदिराला दान रूपात मिळालेल्या उत्पन्नातून जवळपास 314.08 कोटी रुपयांचा खर्च झाला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. उघडदार देवा या आमच्या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे वाराणसीचं काशी विश्वनाथ मंदिर. या मंदिराला दरवर्षी कोट्यवधींचं उत्पन्न दानाच्या रूपानं मिळतं. पण प्रत्यक्ष मंदिरापेक्षा तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर जास्त रक्कम खर्च होते. त्यामुळे ज्या उद्देशानं भक्त दान करतात त्या उद्देशासाठी ती रक्कम खर्च होते का ते तुम्हीच पहा.
वाराणसीचं काशी विश्वनाथ मंदिर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शंकराचं हे जगप्रसिद्ध मंदिर सर्व शिवभक्तांचं श्रद्धास्थान आहे. ओम नमः शिवाय. उत्तर प्रदेशातील या मंदिराला दरवर्षी लाखो शिवभक्त भेट देतात. ओम नमः शिवाय. काशी विश्वनाथाचं मंदिर गंगेच्या किनाऱ्यावर वसलंय. काशी विश्वनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं. काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असल्यानं या मंदिराला दरवर्षी मोठ्या प्रमाणात दान रूपात उत्पन्न मिळतं. पाहुयात काशी विश्वनाथ मंदिराची श्रीमंती. 2013-14च्या ऑडिट रिपोर्टनुसार बँक एफडी आणि अन्य गुंतवणूक 70.07 कोटी रुपये, अन्य संपत्ती 11.30 कोटी रुपये, जमीन मंदिर 8.08 कोटी रुपये, सोनं चांदी 1.41 कोटी रुपये, एकूण संपत्ती 71.34 कोटी रुपये. ही काशीच्या विश्वनाथ मंदिराची श्रीमंती आहे. 2013-14च्या ऑडिट रिपोर्टनुसार या वर्षात मंदिराला दान, सोनं चांदी आणि मौल्यवान वस्तूंच्या रूपात 11.58 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं. 2013-14च्या ऑडिट रिपोर्टनुसार दानपेटी 6.77 कोटी रुपये, गुंतवणुकीवरचं व्याज 4 कोटी रुपये, रॉयल्टी 76 लाख रुपये, अन्य 5 लाख रुपये. या माध्यमातून काशी विश्वनाथ मंदिराला दान प्राप्त झालं. हा पैसा कसा खर्च झाला ते पहा. 2013-14च्या ऑडिट रिपोर्टनुसार बँक डिपॉझिट 10.50 कोटी रुपये, कर्मचाऱ्यांचं वेतन 81.50 लाख रुपये, अन्य खर्च 24 लाख रुपये, मंदिर खर्च 2.26 लाख रुपये. हा खर्च पाहता प्रत्यक्ष मंदिरावर केवळ 2,26,000 रुपयांची रक्कम खर्च करण्यात आल्याचं तुमच्या लक्षात येईल. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सर्वाधिक रक्कम खर्च झाल्याचं या ऑडिट रिपोर्टवरून पाहायला मिळतं. तसंच दानाच्या रूपात मिळालेल्या रकमेचा मोठा हिस्सा बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून टाकला जातो. त्यामुळे भक्तांनी मोठ्या श्रद्धेनं दिलेलं दान ना मंदिराच्या विकासासाठी वापरलं जातं, ना जनतेच्या कल्याणासाठी त्याचा वापर होतो. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर सुद्धा देशातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचं दान मिळतं. या मंदिराकडे जवळपास 300 कोटी रुपयांची संपत्ती आहे. दरवर्षी कशा पद्धतीनं सिद्धिविनायक मंदिरात दान जमा होतं आणि कोणत्या कारणासाठी ते खर्च केलं जातं हे आता आपण पाहणार आहोत. देशातील प्रमुख प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर. तमाम गणेश भक्तांचं हे श्रद्धास्थान. वर्षाचे 365 दिवस इथं गणेश भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते. मुंबईतील हे सिद्धिविनायकाचं मंदिर देशातील प्रमुख 4 श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. सिद्धिविनायक मंदिराची श्रीमंती 2013-14च्या ऑडिट रिपोर्टनुसार बँक डिपॉझिट आणि अन्य गुंतवणूक आहे 225 कोटी रुपये, सोनं चांदी आहे 40 कोटी 5 हजार रुपये, अन्य संपत्ती आहे 40 कोटी 5 लाख रुपये, एकूण संपत्ती आहे 306 कोटी रुपये. सिद्धिविनायक मंदिराकडे वर्षाकाठी किती दानरूपी संपत्ती जमा होते ते पहा. सिद्धिविनायक मंदिराचं वार्षिक उत्पन्न 2013-2014च्या ऑडिट रिपोर्टनुसार दानपेटीत जमले आहेत 25 कोटी 31 लाख रुपये, परदेशातून मिळालेली देणगी आहे 15 कोटी 12 लाख रुपये, गुंतवणुकीवरचं व्याज मिळतं 20 कोटी 22 लाख रुपये आणि अन्य उत्पन्न आहे 7 कोटी 73 लाख रुपये. सोनं चांदी आणि मौल्यवान वस्तूंच्या रूपात 2 कोटी 30 लाख रुपये मिळतात. वर्षभरात मंदिराकडून कशा पद्धतीनं पैसा खर्च केला गेला तेही पहा. सिद्धिविनायक मंदिराचा वार्षिक खर्च 2013-14च्या ऑडिट रिपोर्टनुसार बँकेत गुंतवणूक 28 कोटी 95 लाख रुपये, सरकार दरबारी 25 कोटी रुपये, रुग्णालय 9 कोटी 32 लाख रुपये, कर्मचारी वेतनावर खर्च होतात 5 कोटी 51 लाख रुपये, तर मंदिरावर इतर खर्च होतो 53 लाख रुपयांपर्यंत. ही सगळी आकडेवारी पाहता भारतीय लोक किती मोठ्या प्रमाणात मंदिरांमध्ये दान करतात हे तुमच्या लक्षात येईल. भारतीय लोक दानशूर आहेत आणि त्यामुळेच या मंदिरांची दानपेटी म्हणजे कुबेराचा खजिनाच बनत चालली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.
उघडदार देव आमच्या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातील मंदिरांचा खजिना तुम्ही आत्ताच बघितला, पण त्या दानपेटीत जमा होणारी संपत्ती नेमकी कुठे खर्च होते याचा तुम्ही कधी विचार केलाय का? या मंदिरात जमा होणाऱ्या दानाचा अत्यंत कमी वाटा हा प्रत्यक्ष मंदिरावर खर्च होतो. मंदिरात जमा होणारी ही प्रचंड संपत्ती कोणासाठी आहे? या मंदिरातील देवतांच्या दर्शनासाठी भक्तगण दूरवरून पैसे खर्च करून येत असतात. दर्शनानंतर मंदिराच्या दानपेटीत आपल्या कुवतीनुसार दान दक्षिणा टाकतात. पण ही मंदिरं त्या बदल्यात सामान्य जनतेला काय देतात? ज्या मंदिरात तुम्ही मोठ्या श्रद्धेनं दान करता ती रक्कम कुठे जाते हे तुम्हीच पहा. मंदिरातील उत्पन्नापैकी 29% भाग हा बँकेत जमा होतो. 28% भाग पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतो. 33% भाग अन्य बाबींवर खर्च होतो, पण त्याची कोणतीच माहिती नसते. उत्पन्नाचा केवळ 7% हिस्सा गरजूंच्या मदतीवर खर्च होतो. 2% भाग सरकारच्या तिजोरीत जमा होतो, तो जनतेच्या कल्याणासाठी वापरला जातो. मंदिराच्या देखभाल दुरुस्तीवर केवळ 1.4% भाग खर्च होतो. मंदिरात जमा होणाऱ्या रकमेच्या अपहाराची आजवर अनेक प्रकरणं उघडकीला आली आहेत. तसंच अनेक मंदिरांच्या ट्रस्टवर राजकीय नेत्यांनी कब्जा केला आहे. मंदिरांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चोरीचे आरोप झाले आहेत. काही प्रकरणात न्यायालयानं मंदिरातील दानाच्या वापराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.